आज आपण करंजी बनवणार आहोत। तर प्रथम आपण सारणाची तयारी करूया। एक वाटी मी खोबरा किसून घेतला आहे, तो आपण भाजून घेऊया। खोबरा आता आपला गोल्डन कलर भाजून झालेला आहे, आपण आता काढून घेऊया। चमचा तूप घालून घेऊया, त्यामध्ये आपण तीळ घालून घेऊ। मध्येच आपण खसखस घालूया। थोडी अशी तडतड वाजायला लागली की आपण काढून घेऊया। पुन्हा तूप घालत आहे 2 चमचे। त्यामध्ये ड्रायफ्रूट तळून घेऊया। ड्रायफ्रूट आपले भाजून झाले आहे, ते आपण काढून घेऊया। आता पुन्हा आपण 2 चमचे तूप घालून घेऊया आणि त्यामध्ये चारोळी थोडी थोडी तळून घेऊया। चारोळी आपण काढून घेऊया, आपली भाजून झालेली आहे। अजून तूप घेऊया रवा भाजण्यासाठी। 4 चमचे मी तूप घेतला आहे, त्यामध्ये मी अर्धा किलो रवा घेतला आहे, तो भाजून घेणार आहे। रवा आपला छान असा गोल्डन कलर भाजून झालेला आहे, आपण आता काढून घेऊया। रवा आता आपला छान थंड झालेला आहे, आपण आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। हे आपलं खोबरं, खसखस, ड्रायफ्रूट, वेलची पावडर, 1 वाटी पिठी साखर, सर्व आता मिक्स करून घेऊया आपण। सारण आपलं मिक्स करून झालेलं आहे, जायफळ किसून घालूया। मी करंजीच्या पारीसाठी मैदा घेतला आहे, त्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालत आहे। मोहन मिक्स झाला की आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। आपलं आता तेलाचं मोहन मिक्स करून झालेलं आहे, आपण आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। पीठ आपलं मळून झालं आहे, आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालून घेऊया। याचा आपण एक साठा तयार करणार आहोत, चांगला फेटून घेऊया। 5 मिनिटे हा मी साठा फेटून घेतला आहे, 10 मिनिटं झालेली आहेत। पीठ आपलं छान मिक्स झालेलं आहे। एक एक उंडा असा मी घेते। पोळी आता आपली लाटून झालेली आहे, बघू शकता एवढी पातळ पोळी तयार करायची आहे। प्रकारे मी 4 पोळ्या लाटून घेते। अजून अशा माझ्या 4 पोळ्या लाटून झालेल्या आहेत, पाहू शकता। जो आपण आता साठा बनवलेला होता तो आपण या पोळीला लावून घेऊया। लावून झाला आहे आता साठा, आपण आता यावरती दुसरी पोळी ठेवून घेऊया। यावरही आपण साठा लावून घेऊया। अशा प्रकारे आपण 4 पोळ्यांना साठा लावून घेऊया। अशा प्रकारे आपल्या 4 पोळ्यांना साठा लावून झालेला आहे, पण आता त्याची रोल तयार करून घेऊ। अशा प्रकारे आपला रोल तयार झालेला आहे, आपण आता कट करून घेऊया। पण एक असा उंडा घेतला आहे, तो आपण आता लाटून घेऊया। आपली आता पारी लाटून झाली आहे, त्यामध्ये मी आता सारण भरून घेते।
त्यानंतर थोडं पाणी लावून घेते, त्यामुळे आपली करंजी तेलामध्ये सुटणार नाही. कडा अशा दाबून घ्यायच्या बोटाच्या साहाय्याने. कात्रीच्या साहाय्याने मी करंजी कापून घेत आहे. बघू शकता, अशा आता मी सर्व करंज्या तयार करून घेत आहे. या प्रकारे मी सर्व करंज्या तयार करून घेतल्या आहेत. आपण आता तळून घेऊया एक एक. तेलात सोडत आहे. करंजीला छान असा गोल्डन कलर आलेला आहे, पाहू शकता. मंद आचेवर तळून घेते. छान असा कलर आलेला आहे, पाहू शकता. मी आता काढून घेते. अशा प्रकारे आपल्या करंज्या झाल्या आहेत तयार. आपण मी काढून घेत आहे. अशा प्रकारे आपल्या करंज्या तयार झाल्या आहेत. पाहू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाल्या आहेत. कुरकुरीत अशा छान झाल्या आहेत. मी एक करंजी तोडून दाखवते. खुसखुशीत अशी करंजी एकदम.